खडेगोलवलीमधलं नानासाहेब धर्माधिकारी उद्यान हे एक एकदम मुख्य उद्यान झालेलं आहे। आज इथं रोज सकाळ संध्याकाळ लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक इथे येतात, फेरफटका मारायला येतात, लहान मुलं खेळायला येतात। पण ह्या गार्डनची अवस्था काही ना काही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भोंगळ कारभारामुळे हे उद्यान मागील 8 ते 9 महिन्यापासून बंद होतं। ते फक्त एक कारण सांगण्यात आलेलं होतं की दुरुस्तीचं काम। दुरुस्तीचा प्रत्येक वर्षी या उद्यानामध्ये 20 ते 30 लाख रुपये 35 लाख रुपये लाखो रुपयांचा निधी वापरला जातो दुरुस्तीच्या कारणास्तव, पण कुठेही दुरुस्ती पूर्ण होत नाही। आज 8-9 महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं। आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता। आज टॅक्स पेअर जे आहेत, आपली जनता आहे, ते त्यासाठी भुगतत होते की बाबा त्यांना काही सोयी सुविधा नाही भेटत आहेत। तर आज आम्ही मागील अनेक महिन्यापासून राजकल्याण पार्टीतर्फे झाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, प्रहार पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन त्यांनी पण आंदोलनाची दखल घेतली आणि हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे। तर